शुभ सकाळ. हे बघा पाईपलाईन केल्यानंतर आज पहिल्यांदा नळांना पाणी आलं आहे आणि रस्ता झाला, आता पाणी पण आलं. सगळे खुश आहे बरं का कॉलनीमधले, कारण की आणि पहिल्यांदा आलं त्यामुळे ना सगळं खराब पाणी येत होतं. त्यामुळं सगळे ना झाडांना पाणी टाकत होते, कोणी गाड्या वगैरे धुवत होतं, वेस्ट जात होतं पाणी. आज 2-3 दिवस आहे ना ते असं खराबच येणार, नंतर चांगलं पाणी येईल मग. आणि आज संक्रांत होती, येल्लो घालायचं नव्हतं, म्हटलं मग आज ग्रीन कलरची साडी घालू. आणि एवढं सगळं मी काढून ठेवलेलं होतं. आणि मेखला मी अजून घातलेलं नव्हतं, दिवाळीला घेतलेला, आज पहिल्यांदा तो मी घालणार होते. घातलं, डॉक्टर पण आले, तोपर्यंत मी तयार झाले होते आणि वंशू झोपलेला होता. मग म्हटलं पटकन जाऊन येऊ, मावशींना ठेवलं वंशूजवळ. आणि डॉक्टरांनी मस्त माझा व्हिडिओ वगैरे काढला छान गाडीवर. आणि प्रेमला पण सोबत घेऊन गेले, कारण की प्रेम माझ्यासोबत नसलं तर असं कधी होणार नाही. आणि आणि कसं असं ताईंनो, आपल्या नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे, आपल्याला किती सपोर्ट करतो, किती समजून घेतो, किंवा किती चार चौघात आपल्याला किती इज्जत देतो, यावर सगळं डिपेंड करतं. आणि त्यात मी खरंच खूप सुखी आहे बरं का. मी माझ्या 2 मुलांमध्ये, माझ्या नवऱ्यामध्ये, यांच्यातच बिझी आहे, माझी लाईफ त्यातच चालली आहे, खुश आहे मी सगळ्यांमध्ये. आणि हे बघा, आणि मला वेळही भेटत नाही कोणामध्ये जायला बसायला, त्यामुळं जरा हे होतं. मुलं लहान असल्यामुळे ना असं जास्त हे होत नाही, काम आवरताच दिवस जातो. त्यातून थोडीशी आपली लाईफ जगून घ्यायची, मस्त छान नटायचं, शायनिंग मारायची. आणि मग मस्त आलो गावामध्ये, तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे, तिथंच आता सगळे वंसायला. आणि मला हे सगळ्यांना आता माहीत व्हायला लागलं आहे लग्नानंतर, कारण की आईच्या घरी हे ना खण वगैरे पूजत नाही, ते साधं आपलं पीस वगैरे ठेवून त्याचीच पूजा करता. पण माझ्या सासरी आहे, त्यामुळं मग मला इकडे येऊन माहीत झालं, करावं लागलं, कारण की मी घरात मोठी सून आहे. आणि इकडं ते रामाचा वंसा, सीतेचा वंसा असं म्हणता. मग ते एकमेकांना हळदी कुंकू लावता. आणि हे बघा प्रेमची मस्ती. प्रेमला बिलकुल म्हणजे नितीन त्याला पकडायसाठी आले होते, तर त्यांच्या हातातून सटाकला होता. आतमध्ये खूप गर्दी होती ना. नंतर मग त्यांनी माझा पदर धरला आणि पदराला धरत वरती आला. परत आतमध्ये पण त्यानं तसंच केलं. आणि त्याचे इतके हट्ट असताना, आता कॉटन कॅन्डी खाणं ही चांगली गोष्ट नाही आहे बरं का, पण सगळ्यांसमोर कसं ओरडणार त्याला. मग त्याला घेऊन दिली ती, आणि तिने थोडंसं माझा व्हिडिओ वगैरे घेतला. आणि बोलले की आता चल बे पटकन, वंशू पण उठल, कारण की झोपलेलं तर मावशीजवळ ठेवलेलं होतं त्याला, परत नको रडायला. मग पटकन तिथून थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले आणि लगेच घरी आलो. घरी आल्यानंतर तिने पहिल्यांदा मावशींना तिळगुळ दिली ना, तर प्रेम बघतच सगळं की बाबा काय बोलताय काय नाही, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तो पण तसंच बोलला, माझं पण दर्शन घेतलं, मावशींचं घेतलं, नितीनचं घेतलं. आणि असा मस्त संक्रांतीचा दिवस गेला. आणि एकादश होत्यामुळे डॉक्टरांना उपवास होता, आम्ही काय पुरण घातलेलं नव्हतं, कारण की बाळ लहान असल्यामुळे मी जास्त डाळीचं वगैरे काही खात नाही, मसाल्यांचं. चला तर मग बाय. चॅनलला सबस्क्राईब करा ताईंनो. श्री स्वामी समर्थ.